साध्यापासून माध्यापूरच्या सामान्य कास्तकार बांधवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या नफा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता खूप स्वागत। जो साध्यापासून माध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी या भावावर सध्याच्या कंडिशनला 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे होणार आहे या ठिकाणी 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असा कोणता तो भाव की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने आमच्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणारे 100% फायदा। चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथे आपल्याला वाटते की व्हिडिओ चांगला आहे त्या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला या भावावर 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो हा पण प्रश्न उपस्थित करत आहे की सोयाबीनची विक्री करण्याचा हा भाव कोणता की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने आमच्या सर्वांचा होणार आहे या ठिकाणी फायदा। चला तर मग हा भाव कोणता हे समजून घेऊयात। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 6500 ते 6750 रुपये प्रति क्विंटल आहे। आणि हाच तो बाजारभाव की ज्या भावावर सोयाबीन विक्री केल्याने आपल्या सर्वांचा 100% फायदा होणार आहे। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने आमच्या सर्वांचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो। चला हे समजावून सांगतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर 15 ते 20 दिवसापूर्वी सोयाबीनचा भाव किती होता, तर 15 ते 20 दिवसापूर्वी सोयाबीनचा सरासरी भाव 5500 होता। सध्या सोयाबीनचा सरासरी भाव किती आहे, तर सध्या सोयाबीनचा सरासरी भाव 6650 रुपये प्रति क्विंटल आहे। जर आपण बघितलं तर मागच्या 15-20 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात सरासरी 1150 रुपयांची तेजी आली। आता मग इथून पुढे सोयाबीनचं भविष्य काय आहे। जर आपण बघितलं तर सोयाबीनच्या दरात ही तेजी का आली, तर अमेरिका इराण यांच्यातील जो संघर्ष आहे तो थोडा या ठिकाणी चिघळला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे की भारतातून सोयाबीन निर्यात ही मागच्या 15-20 दिवसात भयंकर वाढली। या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे सोयाबीनच्या दरात मागच्या 15-20 दिवसांमध्ये आपल्याला तब्बल 1150 रुपये प्रति क्विंटलची तेजी दिसली आहे। याच्यामुळे सध्या सोयाबीनचा दर हा 2 वर्षाच्या उच्चांकी स्तरावरती दिसत आहे। आता तुम्हाला सांगतो भविष्यात काय होऊ शकते। बघा मित्रांनो, भविष्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत तर त्या सॉर्ट आउट झाल्यात, म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणू की या दोन्ही गोष्टी मार्केटने डिस्काउंट केल्यात। मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे सोयाबीन निर्यात आणखीन वाढणार आहे का? या ठिकाणी सोयाबीन निर्यात वाढेल, पण त्यासाठी पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे जास्त सोयाबीन शिल्लक नाही। आणि सोयाबीन निर्यात वाढण्याची एक मर्यादा आता आपण ओलांडली, ह्याच्या पुढे जास्त सोयाबीन निर्यात वाढेल याची काही शक्यता दिसत नाही। दुसरीकडे अमेरिका इराण संघर्ष चिघळला त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले। आता हे एका मर्यादेपर्यंत वाढलेत, ह्याच्या पुढे याच्यात खूप जास्त वाढ अपेक्षित नाही। म्हणजे काय की इथून पुढे सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणारे फंडामेंटल्स घटक इथं उपलब्ध नाहीयेत। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव फार तर या असणाऱ्या ट्रेडमध्ये 50-100 रुपयांची आणखी तेजी दाखवेल। जास्तीत जास्त तो 7000 पर्यंत पोहोचेल, पण तो वाढण्यापेक्षा घटण्याचा ट्रेंड अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सल्ला दिला जात आहे की आपण सर्वांनी 6500 ते 6750 च्या दरम्यान जो भाव सध्या मिळतोय या भावावर सर्व सोयाबीन विकून टाकायला हवं, ज्याच्यामुळे आपला 100% फायदा होणार आहे। हे आमचं आकलन आहे,
हा आमचा अभ्यास आहे आणि हे आमचं रिसर्च आहे. सरतेशेवटी ज्याचा त्याचा हा व्यक्तिगत व वैयक्तिक निर्णय आहे की आपण कधी सोयाबीन विकायला हवं. पण एक मार्केटमध्ये असणाऱ्या सध्याच्या घडामोडी व भविष्यातील घडणाऱ्या घडामोडी यांचा थोडासा आपण ताळेबंद बांधलाय आणि त्यानुसार हा सल्ला तुमच्यासाठी या ठिकाणी प्रकाशित केलाय. आता तुम्हाला यातून काय घ्यायचं काय सोडायचं हे तुमच्यावरती सोडतो, पण आमचा सल्ला आहे की आपण या भावावर सोयाबीन विक्री केली तर आपला फायदा हा अटळ आहे. सरतेशेवटी एवढाच सल्ला आहे की विचार करून निर्णय घ्या. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आता कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.